सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या 16 वर्षाच्या इतिहासात ही पहिलीच मोठी घटना आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एका दुर्मिळ प्राण्याचं छायाचित्र टिपलं गेलंय। खरं तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ही 2010 मध्ये झाली, पण तेव्हापासून आजवर इथे हा प्राणी कधीच दिसला नव्हता। हा प्राणी दुसरा तिसरा कोणता नसून ब्लॅक पॅन्थर आहे। पण तुम्हाला माहिती आहे का या ब्लॅक पॅन्थरला ब्लॅक पॅन्थर का म्हणतात? सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका। चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात 1-2 वर्षाच्या काळ्या बिबट मादीचे दर्शन झाले आहे। 20 आणि 21 एप्रिल रोजी या मॅलेनिस्टिक लेपर्डचे 2-3 वेगवेगळे फोटोज टिपले गेले आहेत। विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी एका पर्यटकाने हा काळा बिबट्या पाहिल्याचा दावा केला होता, पण आता कॅमेऱ्यामध्ये ते टिपल्या गेल्यामुळे वन विभागामध्ये आनंदाचं वातावरण आहे। ब्लॅक पॅन्थर म्हणजे दुसरी तिसरी कोणती वेगळी प्रजाती नसून तो बिबट्याचाच एक प्रकार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॅक पॅन्थर बिबट्याचाच प्रकार आहे, तरी काळा रंग का? तर निसर्गात घडणाऱ्या मॅलेनिझम नावाच्या जनुकीय बदलांमुळे बिबट्याचा मूळ रंग बदलून तो पूर्णपणे काळा होतो। हे काळे बिबटे प्रामुख्याने सह्याद्रीसारख्या घनदाट आणि पावसाळी जंगलात आढळतात, कारण तिथल्या काळोख्यात हा गडद रंग त्यांना सुरक्षितपणे लपण्यास आणि शिकार करण्यास मदत करतो। नुकतंच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात त्याचं दर्शन झालं असून हे आपल्या समृद्ध निसर्गाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे।